आता बघा जसं जसं ही स्टोरी ऑनर लोक बघतात, जशी जी बातमी चालू आहे, एक सगळ्यात महत्त्वाचा पुढचा अपडेट आपल्याकडे होतं. काही जमिनींचे मूळ मालक आहेत ज्यांच्या पॉवर ऑफ अटर्नी 272 इथे आहेत, ते देखील आता ही बातमी बघून समोर आले आहेत आणि ते आपले प्रतिनिधी चंद्रकांत बाबा पुंडे यांच्यासोबत आहे. चंद्रकांत, तुमच्यासोबत मला असं आत्ताच कळलं आहे की आपली बातमी बघून या जमिनींचे काही मूळ मालक तुमच्यासोबत इथे आले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी अशा प्रकारची पॉवर ऑफ अटर्नी दिली होती का, त्यांची नावं काय आहेत, मी कारण त्यांचा दावा आहे की ते जमिनीचे मूळ मालक आहेत, त्यांच्या नावात त्यांचं नाव या 272 मध्ये आहेत. आपण तपासून बघूया त्यांच्यापैकी कोणाचं कुठलं नाव आहे मला सांगाल जरा. निश्चितच सर, आपण लाईव्ह बातमी सुरू केल्यानंतर आपली बातमी बघून ही सगळे मुंडवावाशीच आहेत. बेसिकली हे सगळे धावत पळत इथं आले आणि ते म्हणले की आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं आहे, पहिलं आम्हाला ऑनर घ्या. म्हणलं तुमच्याकडे डॉक्युमेंट कुठं होते, त्यांनी आपल्याला थेट डॉक्युमेंट दाखवले. आपण नावासहित घेऊया. तुमचं नाव काय आणि तुमच्या नावावर सातबारा आहे का? माझं नाव सोमनाथ गायकवाड आहे. सातबारा आमच्या आजोबाचं नाव आहे केरू बाबाजी गायकवाड. तर शीतल तेजवानी गायकवाड यांनी शीतल तेजवानींनी शेतकऱ्याला थोडेफार पैसे देऊन फसवणूक केलेली आहे. कधी झाला? एक 2007 मध्ये चालू केला. दरवर्षी थोडे 20-25 रुपये द्यायचे आणि सहाय्य घ्यायच्या, शेतकऱ्याला फसवून घ्यायच्या. शेतकरी थोडे असुशिक्षित आहे, असं व्यवहार त्यांनी फसवून व्यवहार झालेला आहे. शीतल तेजवानी पहिले पण तक्रार केलेली आहे, तक्रार अर्ज केलेला आहे. दखल नाही घेतली. शीतल तेजवानीवर पहिला पण गुन्हा दाखल आहे फसवणुकीचा. ही पिंपरी चिंचवडची आहे. पुन्हा एकदा सांगा. शीतल तेजवानीवर 2 गुन्हे दाखल आहे असे जागा फसवणुकीचे आणि याच्यावर पण फसवणूक केली. पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं. शीतल तेजवानी. माझं नाव सोमा गायकवाड आहे. तुमची किती एकर जमीन? माझी 4.5 एकर आहे. नाही, त्यांचं नाव याच्यात, त्यांच्या आजोबांचं नाव काय चंद्रकांत, त्यांच्या आजोबांचं नाव काय? त्यांना पॉवर पॅटर्न दिली होती सही. आजोबांचं नाव काय तुमच्या? केरू बाबाजी गायकवाड. केरू बाबाजी गायकवाड सर, आमचा हिस्सा आहे 4.5 एकर. केरू बाबाजी गायकवाड. अच्छा, याच्यात सुरेश केरू गायकवाड, सुरेश राधाबाई केरू गायकवाड आणि सुरेश केरू गायकवाड कोण त्यांचे? तुमचं नाव सुरेश आहे का? सुरेश तुमचं? माझं नाव सोमा गायकवाड. सुरेश कोणी आहे का? आहे ना, आमचे चुलते ते. चुलते आहेत का? ते कुठे आहेत? ते आता घरी आहे, त्यांना माहिती नाही. राधाबाई केरू गायकवाड, त्यांना त्यांची फसवणूक झाली असं? हो, फसवणूक झालेली आहे सर. सगळ्या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. थोडेफार पैसे दिले आम्हाला, नाही म्हणत नाही. 50,000 रुपये 25,000 रुपये दिले म्हणून आमची 5,000 10,000 रुपये शेतकऱ्यांना त्यांनी फसवणूक केली साहेब. म्हणजे आता तुमचं नाव सांगा आणि तुमचं. माझं नाव संकेत गायकवाड. आमचा या ठिकाणी सर्व नंबर 88 या ठिकाणी हिस्सा नंबर 1 आणि 2 असा हिस्सा आहे. तरी 2007 साली आमच्या घरच्यांकडून कोण आलं तुमचं हिस्सा लिहून गेलं तेवढंच? चिटणीस असे एजंट लोकांनी आमच्यावर फसवलं साहेब. शीतल किशनचंद तेजवानी यांनी आमच्याकडून फसवणुकीने हा व्यवहार केलेला आहे. त्यावेळेस 2007 साली पॉवर ऑफ अटर्नी घेऊन त्यांनी आमच्या पूर्वजांना म्हणजे आमच्या 72 लोकांनी सह्या कसं काय दिले? मला प्रश्न पडतो. काय झालं काका नेमकं घोटाळा? तुमचं नाव सांगा. मी रमाकांत राजाराम गायकवाड, दगडू घालणार महाग. माझे आजोबा हिस्सा नंबर 1 हिस्सा नंबर 2 च्या नावावर सातबारा असून 2007ला शीतल तेजवानी यांनी 5,000 रुपये देऊन आमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे. तुम्ही कलेक्टरला दिलं होतं, सांगा बरं काय अर्ज? आणि हे आमच्या दादांनी हा अर्ज हरकत आणि मी पण दिलेला आहे हा हरकत की आम्हाला जो आताचा व्यवहार मान्य नाहीये. व्यवहार मान्य नाही अजिबात नाही. हे फार भयंकर आहे चंद्रकांत, हे फार भयंकर आहे. काय रिप्लाय? नाही, रिप्लाय काय नाही. हो सर, म्हणजे आपण बघू शकतो जशी आपण बातमी ब्रेक केली सगळे पीडित समोर आलेत स्वतःहून. जी चंद्रकांत, हे जी यांची नावं आहेत आणि मी आपल्या PCRला विनंती करेल, मगाशी ज्या आपल्या स्टोरीमध्ये हा पॉवर ऑफ अटर्नीचा ज्याच्यामध्ये शीतल तेजवानी यांचं नाव समोर सारखं येत आहेत, त्या शीतल तेजवानींबाबतचा उल्लेख जिथे आहे ज्यांच्यामध्ये आणि दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्यातला जो व्यवहार आहे त्या दोघांचे फोटो, तो कागद माझ्या समोर आहे. खरं तर मी इथे दाखवू शकतो, माझा कॅमेरा इथे झूम करू शकतो का, की वारंवार इथे समोर जे नाव येत आहे याच्यावरती खरं तर झूम करावं. इथे हा जो व्यवहार आहे, इथे ज्या व्यक्ती आहेत इथे माझ्यासमोर दिसत आहेत यांच्यामध्ये, आणि हे आहेत ही दिसणारी व्यक्ती, याच्या फोटोतली दुसरी हा जो व्यवहार पॉवर ऑफ अटर्नीचा थ्रू यांच्या करण्यात आल्यात. सगळ्यात पहिली व्यक्ती इथे ज्या दिसतात त्या शीतल तेजवानी, दुसरे आहेत दिग्विजय अमरसिंग पाटील. यांच्यामध्ये हा व्यवहार झाला आणि मगाशी वारंवार जे मूळ जमिनीचे मालकडून आले होते त्यांच्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की त्यांच्याकडनं ही जमीन घेण्यात आली होती शीतल तेजवानी यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी. या तुम्हाला मगाशी ज्या दाखवल्या, परत झूम करा, हा जो माझ्याकडे पूर्ण गठ्ठा आहे हा 272 पूर्ण या 272 पॉवर ऑफ अटर्नी आहे. त्यात वेगवेगळी नावं आहेत जी मगाशी मंडळी होती त्यात त्यांनी उल्लेख केला, त्यांच्या नातलगांची आजोबांची त्याच्यामध्ये नावं आहेत.